महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा जोर धरू लागली आहे आणि ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून अंतर ठेवत आहेत का? कारण गेल्या सलग 2 दिल्ली दौऱ्यांमध्ये शिंदेंना अमित शहांची प्रत्यक्ष भेट मिळाली नाही अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। विशेष म्हणजे याच काळात ऑपरेशन टायगर या चर्चित मिशनलाही अचानक ब्रेक लागल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे? भाजपला आता शिंदेची गरज कमी झाली आहे का, की शिंदेंनी स्वतःच्या राजकीय आक्रमकतेमुळे ही परिस्थिती ओढावून घेतली आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावे लागेल। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत मोठी फूट पाडली आणि भाजपच्या मदतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली। या काळात अमित शहा आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं स्पष्ट दिसत होतं। भाजपला उद्धव ठाकरे यांची वाढती सहानुभूती रोखायची होती आणि त्यासाठी शिंदे हे सर्वात मोठं राजकीय शस्त्र बनले। त्यामुळे शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह आणि सत्ता या सर्व गोष्टी मिळवून देण्यात भाजपची महत्त्वाची भूमिका असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आले आहेत। पण 2024 नंतरच चित्र हळूहळू बदलायला लागलं। लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही। अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांमध्ये अशी नाराजी होती की स्थानिक पातळीवर शिंदे गटांमुळे भाजपचं मूळ संघटन कमकुवत होत आहे। त्यानंतर विधान परिषद, महानगरपालिका आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा संघर्ष तीव्र झाला। विशेषतः ठाणे, मुंबई आणि कोकणात शिंदे गट अधिक जागांची मागणी करत होता। याच काळात ऑपरेशन टायगर ही संकल्पना चर्चेत आली। या ऑपरेशन अंतर्गत उद्धव ठाकरे गटातील काही महत्त्वाचे नेते आणि आमदार शिंदे गटात आणण्याची रणनीती आखली गेल्याचं बोललं जात होतं। शिंदेंना वाटत होतं की जर त्यांनी ठाकरे गट आणखी कमकुवत केला तर महाराष्ट्रात त्यांचं स्वातंत्र्य राजकीय वजन वाढेल। पण भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना ही रणनीती फारशी पसंत नसल्याचं सांगितलं जातं, कारण भाजपला आता शिंदे गट फार मोठा होण्याचंही धोक्याचं वाटू लागलं होतं। भाजपला महाराष्ट्रात पुन्हा स्वतःचा मुख्य पक्ष म्हणून उदय हवा होता आणि त्यासाठी मित्रपक्षांचं नियंत्रण अस्तित्व आवश्यक होतं। मार्च 2026 मध्ये शिंदेंनी अचानक दिल्ली दौरा केला होता। त्यावेळी अमित शहांसोबत त्यांच्या बैठकीत आगामी निवडणुका, पक्षचिन्हाचा खटला आणि मित्रपक्षांच्या समन्वयावर चर्चा झाल्याचं वृत्त समोर आलं होतं। त्याचबरोबर भाजपकडून स्थानिक पातळीवर सहकार्य मिळत नसल्याची तक्रार असलेला एक अंतर्गत अहवाल शिंदेंनी दिल्लीला नेल्याचाही चर्चा होती। त्या भेटीनंतर काही काळासाठी शिंदे पुन्हा सक्रिय दिसले, पण त्यानंतर परिस्थिती बदलू लागली। मे 2026 मध्ये विधान परिषद जागा वाटपावरून महायुतीत मोठा संघर्ष उभा राहिला। शिंदे गटाने 6 ते 7 जागांची मागणी केली, पण भाजप फक्त 3 ते 4 जागांवरच ठाम असल्याचं समोर आलं। मुंबईत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शिंदेंनी दिल्ली गाठली। त्या दौऱ्यात अमित शहांची भेट होणार असल्याचं अनेक वृत्तांमध्ये सांगण्यात आलं, मात्र पक्षात कोणती अधिकृत संयुक्त बैठक किंवा छायाचित्र समोर आलं नाही। त्यामुळे अमित शहा शिंदेंना टाळत आहेत का, हा प्रश्न चर्चेत आला। दिल्लीतील सूत्रांच्या मते भाजप नेतृत्वाला आता महाराष्ट्रात अत्यंत नियंत्रित सत्ता समीकरण हवं आहे। देवेंद्र फडणवीस याचं नेतृत्व पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातं। दुसरीकडे शिंदे सतत अधिक जागा, अधिक ताकद आणि स्वतंत्र निर्णय क्षमता मागत असल्याने भाजप सावध झाल्याचं मानलं जात आहे। ठाण्यात भाजप आणि शिंदे गटातील नगरसेवकांमध्ये झालेल्या वादानंतरही ही दरी अधिक स्पष्ट झाली। त्यावेळी शिंदेंनी भाजपला विरोध करायचा असेल तर सत्तेबाहेर पडावं असं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे भाजपमध्ये नाराजी वाढल्याचं सांगितलं गेलं। यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपची दीर्घकालीन रणनीती। भाजपला महाराष्ट्रात कोणत्याही मित्रपक्षावर पूर्ण अवलंबून राहायचं नाही। 2022 मध्ये शिंदेंची गरज होती, कारण उद्धव ठाकरे यांना रोखणे आवश्यक होतं। पण आता परिस्थिती बदलली आहे। भाजपला स्वतःची संघटन शक्ती पुन्हा वाढवायची आहे। त्यामुळे शिंदे गटाचं महत्त्व हळूहळू मर्यादित केलं जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र दुसरी बाजू अशीही आहे की अमित शहा आणि भाजप अजूनही शिंदेंना पूर्णपणे दूर करू शकत नाहीत, कारण शिंदे गटाकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर आमदार, खासदार आणि स्थानिक पातळीवरील नेटवर्क आहे। विशेषतः ठाणे आणि कोकणात शिंदेंचं मजबूत अस्तित्व भाजपासाठी महत्त्वाचे आहे। त्यामुळे भाजप दूर ठेवणं पण पूर्ण तोडू न देणं अशी रणनीती वापरत असल्याचं काही राजकीय विश्लेषक मानतात। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पुढे काय? जर ऑपरेशन टायगर थांबलं
जागा वाटपात शिंदेंना कमी जागा मिळाल्या आणि दिल्लीतील दार ही हळूहळू बंद होऊ लागली तर एकनाथ शिंदे पुढे कोणती भूमिका घेणार? ते अधिक आक्रमक होतील की पुन्हा भाजपशी तडजोड करतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणात शिंदेंचं वजन खरंच कमी होतंय का, की हा फक्त दबाव तंत्राचा भाग आहे? येणारे काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत, कारण इथे फक्त जागा वाटपाचा संघर्ष नाही तर सत्ता, नियंत्रण आणि भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करणार याची मोठी लढाई सुरू झाली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.